आज आपण बघणार आहोत मॉडेल ऑक्झिलरी वर्ब, त्यामध्ये कॅनचा उपयोग कशात केला जातो मराठी वाक्यामध्ये. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस कॅन प्लस वर्ब V1 प्लस ऑब्जेक्ट O. तर जेव्हा मराठी वाक्यामध्ये बोलताना शकतो, शकते, शकतात हे वापरलं जाईल त्यावेळेस आपण कॅनचा उपयोग करू. आता कॅन काय दाखवतो, तर कॅन दाखवतो ॲबिलिटी, क्षमता. म्हणजे त्या मराठीमध्ये आपण जर पहिला धमक हा शब्द वापरतो, हा धमक आहे काम करायचं. मी एखादी वस्तू उचलू शकतो, राईट. तर समजा मी 100 किलोचं वजन उचलू शकतो, तर शकतो, शकते, शकतात हे जेव्हा म्हणू आपण त्यावेळेस कॅनचा उपयोग करायचा. जेव्हा आपण बोलू त्यावेळेस जर आपण मी हे काम करू शकतो, मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, त्यावेळेस कॅन येईल. ठीक आहे. आणि तो नामानुसार म्हणजे सब्जेक्टनुसार बदलत राहील. ठीक आहे. जसं पहा, शकतो, शकते, शकतात. फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस कॅन प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता एक आपण मराठीचं वाक्य घेऊ, कारण की स्पीकिंग आहे. आपल्याला प्रॉब्लेम काय होतो बोलताना इंग्लिशमध्ये, की बा असं आपण बोललो समजा मी हे काम करू शकतो, तर सेंटेन्स तयार करताना प्रॉब्लेम होतो, राईट. म्हणून मी म्हणून राहिलो की वाक्याच्या शेवटी जे आहे ते बघायचं शकतो, शकते, शकतात आहे. ठीक आहे. चला अजून दुसरं एक्झाम्पल आहे, मी त्याला मारू शकतो. त्यामध्ये बघा वर्ब पुढे आहे, वर्ब आहे मराठी वाक्यामध्ये सेंटेन्सच्या मराठी सेंटेन्सच्या शेवटी असतं. म्हणजे मारू शकणे वर्ब झालं. शकतो आलं म्हणजे कॅन आलं, मारणे म्हणजे किल, ओके, आणि त्याला म्हणजे हिम, ही म्हणजे आय. ठीक आहे. फॉर्म्युला काय आपला सब्जेक्ट प्लस कॅन प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. सब्जेक्ट पहिले बघायचं पुढे आहे मी म्हणजे आय, तर त्याचा एस सब्जेक्ट. नंतर काय कॅन, कॅन घ्यायचं कॅन. नंतर काय वर्ब, वर्ब काय V1, वर्ब म्हणजे किल, किल. नंतर काय ते ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट काय त्याला म्हणजे ही. ठीक आहे. नंतर सब्जेक्ट हे कॅन, हे झालं पूर्ण आपलं सब्जेक्ट म्हणजे 1 नंबर दिला आपण, आणि हे झालं आपलं 2 नंबर, आणि हे झालं आपलं 3 नंबर. अरेंज केलं 1 2 3 मध्ये, म्हणजे आय कॅन किल हिम, मी त्याला मारू शकतो, म्हणजे माझी त्याला मारण्याची ॲबिलिटी आहे. इतकं सोपं आहे कॅनचा उपयोग. यानंतर आपण बघू आहे टूचा उपयोग. एक्झाम्पल एक आणि त्यानुसार आपण कॅनचा उपयोग कसा होतो आणि काय उपयोग कसा करून घ्यायचा आहे मराठी बोलताना आपण तो पाहणार आहोत. ठीक आहे. तेव्हा तो शाळेत जाऊ शकतो, तो शाळेत जाऊ शकतो. तर हे झालं मराठी वाक्य. आता आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. इंग्लिशमध्ये बोलायचा प्रॉब्लेम काय आहे आपल्याला, की सब्जेक्ट कोणता आहे, ऑब्जेक्ट कोणता आहे, वर्ब कोणता आहे, आपल्याला चूज करायला लागतं, आपल्याला समजत नाही. ठीक आहे. तर शकतो जिथं आलं म्हणजे काय आलं, कॅन आलं, राईट. तर आपल्याला कॅन उपयोग करायला लागतो, कॅन वापरावं लागेल. जाऊ नये, जाणे म्हणजे काय, गो आलं, जाऊ. पुढे तर शाळेत. ठीक आहे. आणि करता, करता कोणा तो, हा करता आला. ठीक आहे. म्हणजे हा झाला सब्जेक्ट. ठीक आहे. नंतर जाऊ शकतो म्हणजे पूर्ण वर्ब, हे आलं पूर्ण वर्ब, आणि ऑब्जेक्ट शाळेत, हा झाला ऑब्जेक्ट. या नंबर द्यायचा जो करता असेल, जो क्रिया करू राहिला आहे, राईट. क्रिया काय, शाळेत जायची क्रिया करता आहे ना, त्याला नंबर द्यायचा 1. नंतर वर्बला नंबर द्यायचा 2, आणि पुढे जायचा शाळेत, जे उरलं ऑब्जेक्ट काय आपला राहील 3 नंबर. ठीक आहे. याला अरेंज करायचं 1 2 आणि 3 यामध्ये. तो 1 नंबरचा कोणता आहे, सब्जेक्ट. सब्जेक्ट काय, तो म्हणजे काय, ही, लिहायचं ही. ओके. जाऊ शकतो, वर्ब कोणता आहे, 2 नंबर काय, जाऊ शकतो. शकणे म्हणजे कॅन है ना. शकतो, शकते, शकते असेल तर, शकत असेल तर आपण कॅन वापरतो, म्हणजे कॅन. जाऊ शकतो म्हणजे गो. कुठं, शाळेत. शाळेत म्हणजे टू द स्कूल, टू द स्कूल. ही कॅन गो टू द स्कूल. लक्षात.
कॅनचा उपयोग आपण अशा प्रकारे करू शकतो. जिथे मराठी वाक्य, आता हे कसं एकदम होणार नाही. तुम्ही म्हणसाल की प्रत्येकच आपल्याला नंबरिंग करून प्रॅक्टिसचा खेळ आहे. तुम्ही जितकी प्रॅक्टिस करसाल, ठीक आहे, पेपर वर्क करसाल, त्यावेळेस तुमच्या माइंडमध्ये ऑटोमॅटिक तुम्हाला नंबरिंग करायची गरज राहणार नाही त्या लेवलला, ठीक आहे. तर तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्ही वाक्य बनवसाल, पण याची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. याचे आपण अजून एक्झाम्पल घेऊ. ओके, तिन्ही एक्झाम्पल घेऊ. शकतो, शकते, शकतात. जर आपण आता घेतो तो जाऊ शकतो, ठीक आहे, म्हणून कॅन आलं. त्यानंतर आपला फॉर्म्युला काय, सब्जेक्ट कॅन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ऑब्झर्वरी जे मॉडेल ऑब्झर्व वर्ब जे असते ते कधी पण वर्ब सोबतच येईल, ठीक आहे. बघायचं वर्ब सोबत आलं. कॅन वर्ब आहे गो आणि क्रियापद आहे गो आणि त्यासोबत आलं कॅन, राईट. सब्जेक्ट प्लस कॅन प्लस वर्ब आणि नंतरचा ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय, गो टू द स्कूल. अशा प्रकारे कॅनचा उपयोग सिंपल आहे. मराठी वाक्याच्या शेवटी जर यापैकी शकतो, शकते, शकता बसेल तर त्यामध्ये आपण कॅनच वापरायचं. ओके, आपण एक एक्झाम्पल बघू. अजून पाहिजे एक्झाम्पल कॅनचं मराठी बघा. असं आहे, तो समस्या सोडवू शकतो, ठीक आहे. तर लास्टला काय आलं, शकतो आलं, ठीक आहे. शकतो आलं म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, कॅन वापरावं लागेल. ओके, आणि सोडवू म्हणजे सॉल्व करणे. समस्या, तो करता कोण आहे, कोण समस्या सोडवू शकतो, तो म्हणजे सब्जेक्ट, कारण ते सब्जेक्ट 1 नंबर. नंतर बघायचं वर्ब. वर्ब काय, सोडवू शकतो, त्याला द्यायचं हे काय वर्ब V1, राईट, त्याला द्यायचं 2 नंबर. बाकी काय, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे, ओ, त्याला द्यायचा 3 नंबर, ठीक आहे. समस्या म्हणजे हे प्रॉब्लेम आणि सोडू शकतो म्हणजे कॅन सॉल्व. मग 1 नंबर काय, तो म्हणजे ही. नंतर कॅन सॉल्व, कॅन म्हणजे कॅन, सॉल्व म्हणजे कॅन, सोडून म्हणजे सॉल्व. काय, समस्या, द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम म्हणजे समस्या. इतकं सिंपल आहे. हे आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो किंवा तो समस्या जाऊ शकतो, यू कॅन सॉल्व द प्रॉब्लेम. ओके, शेवटी आपण शकतो आलं मग आपण काय घेतलं, कॅन वापरलं, ठीक आहे. चला अजून दुसरं एक्झाम्पल आहे, मी त्याला मारू शकतो. त्यामध्ये बघा वर्ब पुढे आहे, वर्ब आहे मराठी वाक्यामध्ये सेंटेन्सच्या, मराठी सेंटेन्सच्या शेवटी असतं, म्हणजे मारू शकणे वर्ब झालं. शकतो आलं म्हणजे कॅन आलं, मारणे म्हणजे किल, ओके, आणि त्याला म्हणजे हिम, ही म्हणजे आय. फॉर्म्युला काय आपला, सब्जेक्ट प्लस कॅन प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, ठीक आहे. सब्जेक्ट पहिले बघायचं, पुढे आहे मी म्हणजे आय, त्याचा एस सब्जेक्ट. नंतर काय, कॅन, कॅन घ्यायचं, कॅन. नंतर काय, वर्ब. वर्ब काय, V1, वर्ब म्हणजे किल, किल. नंतर काय ते ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय, त्याला म्हणजे ही, ठीक आहे. नंतर सब्जेक्ट हे कॅन, हे झालं पूर्ण आपलं सब्जेक्ट म्हणजे 1 नंबर दिला आपण, आणि हे झालं आपलं 2 नंबर आणि हे झालं आपलं 3 नंबर. आपण अरेंज केलं 1 2 3 मध्ये, म्हणजे आय कॅन किल हिम, मी त्याला मारू शकतो, म्हणजे माझी त्याला मारण्याची ॲबिलिटी आहे. इतकं सोपं आहे कॅनचा उपयोग. यानंतर बघू आहे टूचा